एखादं काम तुम्हाला करायचं असेल तो लो कॉन्फिडन्स असेल की हाय कॉन्फिडन्स असेल? सांगा बरं. कंपनीचं ग्रोथ करायचं असेल तर आपण आपल्या पद्धतीने बेस्ट दिलं पाहिजे. कंपनीचं जर काम करताना तुम्हाला हाय कॉन्फिडन्सची गरज आहे तर मग ते काम कसं असू शकतं? नॉर्मल असेल की इमर्जन्सी? मग आता तुमचं हाय कॉन्फिडन्स दाखवा. बॉडी लँग्वेज, ॲटिट्यूड्स आणि पर्सनॅलिटी छान आहे तुमची, म्हणजे तुम्ही जे दाखवलं ते ओके. सब्जेक्ट नॉलेज रिलेटेड जानेवारी 2026मध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन मंथमध्ये मार्केटकडं पाहताना किंवा कसं पाहिलं मार्केटमध्ये तुम्ही काही पाहिले का? सोशल नेटवर्क असेल किंवा न्यूज मीडिया असेल तर स्पेशली तुम्हाला मॅग्नेटसारखं अट्रॅक्ट करणारा ह्या 2 महिन्याचं मार्केट कोणतं आहे ज्यामुळे तुम्हाला चांगली अंडरस्टँडिंग मिळेल? AI. ओके, सांगू शकता त्या रिलेटेड? Artificial intelligence is the branch of computer science and AI हे आपल्याला मोबाईलमध्ये काही फीचर्स आहेत ते शिकवतं. AI मुळे जॉब जाण्याची पण शक्यता आहे. कसे बरं? AI हे फीचर जास्ती वाढत आहे. AI हे मिस्टेक करू शकतो बट ह्युमन इंटेलिजन्स हे जे की आपलं स्वतःचं बौद्धिक ज्ञान आहे जे आपण स्वतः यूज करतो. म्हणजे AI मध्ये मिस्टेक होऊ शकतात, त्याला आपल्याला मिस्टेक क्लिअर करावं लागतात टाइम टू टाइम. पण ह्युमन इंटेलिजन्स आहे जे की आपली स्वतःची बुद्धी असते जे आपण जे मिस्टेक न करता कम्प्लीट. तुम्ही तर आत्ताच बोलला ना AI मुळे जॉब देऊ शकतात. तुम्ही तर दाखवताय की ह्युमन ब्रेन्स मिस्टेक नाही करत कारण तो पर्सनलाइज ब्रेन आहे आणि AI इज नॉट पर्सनल. पण त्याच्यामुळे म्हणजे नाही का ते जास्त सेफ पण नाही. AI मुळे कोणाचे जॉब जाऊ शकतात काय वाटतं तुम्हाला? फीचर वाढत आहे आणि सध्याला टाइमपास चालू आहे AI मुळे. तुमच्या लाईफमध्ये जर एखादा प्रॉब्लेम आला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुमची क्षमता एकच कॉल करायचा तर कुणाला करणार? आणि काय प्रॉब्लेम सांगणार? फायनान्शियल